झी 24 तास एक पाऊल पुढे। हिला सेव्ह करतो, त्याला खूप मारतो आणि हिला जवळ घेतो। त्याला मारणं, जवळ घेणं, खरा पाऊस खोटा पाऊस यामध्ये मला एवढा प्रचंड दम लागला होता, इतका दम लागला होता की माझा बीपी लो झाला। आणि शॉट ओके झाल्याबरोबर, म्हणजे आता ओके म्हणणार, मला अजून आठवतं, तू ओके म्हणणार तितक्यात एक माणूस कॅमेऱ्यासमोर पास झाला आणि हे मला काहीच माहिती नव्हतं। सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या, उत्तम मस्त सीन झाला, क्या बात आहे, हिला जवळ घेतलं सगळ्यांनी, मला सगळ्यांनी क्या बात आहे मंगा मस्त झालं असं झालं। आणि विजू तू मला बोललास की आपल्याला वन मोर करायचं आहे। मी म्हणलं नाही रे, आता नाही होऊ शकणार आहे वन मोर, कारण मला इतका दम लागला होता, मला उभं राहता येत नव्हतं, माझा हात पाय थरथर कापत होते, कारण लो बीपी माझा झाला होता। मी दुसरा द्यायचा प्रयत्न केला पण मला नाही जमलं ते, आणि शेवटी मला अशोक काकांनी आणि तू ॲडमिट केलंस, मला सलाईन वगैरे लावायचा प्रयत्न झाला, एवढं सगळं झालं आणि त्या दिवशी तो शॉट होऊ शकला नाही। पण मला हिचं त्या दिवशी खूप कौतुक करावं असं वाटतं। तुझ्या नाकातोंडात पाणी जात होतं? माझ्या नाकातोंडात पाणी म्हणजे जाणार नाही, त्यामुळे मी असं तोंड म्हणजे श्वासच घेत नव्हते आणि मला असं कंट्रोलच नव्हता होत। मला असं वाटत होतं पटकन शॉट करून टाकू असं। खरं तर खूप अवघड होतं या दोघांसाठी सुद्धा आणि याला ऍडमिट केलं होतं, पण तुम्हाला सिनेमात त्या शॉटचा तो इम्पॅक्ट कळतो आणि मेहनत करावी लागतेच, सिनेमा कुठलाही मेहनतीशिवाय होत नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।